सोलापूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दिनांक 15 रोजी 4च्या सुमारास विचित्र असा तिहेरी अपघात घडला असून एक इनोव्हा कार संरक्षण कठडा तोडून विरुद्ध दिशेला जाऊन 2 गाड्यांना धडकून अपघात घडला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 वर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे सोलापूरकडे जाणारी क्रुझर क्रमांक KA 32P8864 ही आपल्या रस्त्याने सोलापूरकडे जात होती। याचवेळी तुळजापूरकडे जाणारी इनोव्हा ही कार क्रमांक MH13AZ 1413 ही वेगाने राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षण कठड्यावरून पलीकडे जाणाऱ्या क्रुझरला धडकली। धडक एवढी जोरात होती की क्रुझर गाडीची मागील बाजूची दोन्ही चाके तुटून क्रुझर जवळपास 100 मीटर घसरत गेली। क्रुझरच्या पाठीमागे असलेली वॅगनार या गाडीवर जाऊन इनोव्हा गाडी आदळली। एका इनोव्हा कारने महामार्गाच्या संरक्षण कठड्यावरून विरुद्ध दिशेला जाऊन 2 गाड्यांना जोराची धडक दिल्याने हा तिहेरी अपघात घडला। या अपघातात क्रुझर वॅगनार या दोन्ही गाडीतील काही जण जखमी झाले आहेत। मोठा अपघात झाला असून देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघाताची माहिती मिळताच तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी आणि पोलिसांनी रस्त्यावरील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।